मुंबईतील भायखळा पोलीस ठाण्याच्या इमारतीला काल रात्री अचानक भीषण आग लागल्याने परिसरात खळबळ उडाली। इमारतीच्या पहिल्या मजल्यावर लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या। प्राथमिक माहितीनुसार शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज आहे। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झालेली नाही। मुंबई पोलिसांच्या माहितीनुसार आग पूर्णपणे विझवण्यात आली असून सर्व अधिकारी आणि कर्मचारी सुखरूप आहेत। आगीचं नेमकं कारण आणि नुकसानीचा तपशील जाणून घेण्यासाठी पुढील प्रशासकीय आणि तांत्रिक तपास सुरू आहे। 8:20चा कॉल आहे। 8:20ला आम्हाला कॉल मिळालेला आहे भायखळा फायर स्टेशनला। तेव्हा गाड्या टर्न ऑफ केलेल्या आहेत आणि फर्स्ट फ्लोअरला जे त्यांचं रेकॉर्ड सेक्शन जे आहे तिकडे आगीची तीव्रता जास्त ठिकाणी वाढ सुरू झालेली आहे असं प्राथमिक तपासणीमध्ये वाटत आहे। नंतर आग आणि ती बाजूच्या केबिनमध्ये आणि इतर ठिकाणी ती पसरलेली आहे। काय नुकसान झालेलं आहे? पोलिसांचे पोलीस रेकॉर्ड्स आहेत, नंतर कॉम्प्युटर प्रिंटर्स, इलेक्ट्रिकल वायरिंग, इलेक्ट्रिक इन्स्टॉलेशन, बाकी फर्निचर आहे, त्याच्यामध्ये लाकडी कपाट आहे, AC आहे, फॉल सिलिंग आहे, वुडन स्ट्रक्चर आहे, जुनं स्ट्रक्चर आहे, वुडन सिलिंग आहे, वुडन दरवाजे याचं नुकसान झालं आहे। आणि अजून दुखापत काही नाही आहे, आमच्यापर्यंत चौकशीची दुखापत काही नाही, तरी तुमच्या पोलिसांमध्ये चौकशी झाली आहे। कॅबिन कोणाची होती आणि काय काय झालं आहे? केबिन कोणाची होती तिकडे स्टोअर सेक्शन म्हणून आहे आणि आणखी मोबाईलच्या रोटी कोणाचं केबिन आहे, रेकॉर्ड रूम आहे? रेकॉर्ड रूम